नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती 2026 याबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत। हो मित्रांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। तलाठी भरतीबाबतची अपडेट आलेली आहे। तर ही अपडेट काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा। नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील। तर मित्रांनो, तलाठी भरती 2026 याला मंजुरी मिळालेली असून लवकरच भरती येणार आहे। लवकरच भरती प्रक्रियेला या ठिकाणी सुरुवात होणार आहे। तर बघा संपूर्ण बातमी कशा प्रकारची आहे। तर बघा मित्रांनो, 17,000 पदावर होणार तलाठी भरती, लवकरच जाहिरात येणार। कशी असेल पूर्ण प्रक्रिया जाणून घ्या। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी 17,000 म्हटलेलं आहे ते 17,000 नसून फक्त 1700 जागा आहे। चुकून यांनी 17,000 केलेली आहे। 17,000 जागाची भरती येणार नाही, फक्त 1700 जागेची भरती या ठिकाणी येणार आहे। ते बघा संपूर्ण बातमी। महाराष्ट्र महसूल विभागात तब्बल 1700 तलाठी पदांची मेगा भरती होणार आहे। कोणत्याही शाखेतील पदवीधर यासाठी पात्र असून लवकरच जिल्हावार रिक्त जागांची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केल्या जाईल। म्हणजे या महिन्यात शेवटी या पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध होऊ शकते किंवा त्यांचं परिपत्रक पण या ठिकाणी जाहीर होऊ शकते। नागपूर राज्यातील हजारो उमेदवारांसाठी दिलासादायक बातमी आहे। गेल्या काही महिन्यापासून प्रलंबित असलेली तलाठी भरती प्रक्रिया अखेर मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहे। महसूल विभागात राज्यात 1700 पेक्षा जास्त तलाठी पदे लवकरच भरून काढण्याचा निर्णय घेतला असून या भरतीसाठी शासन स्तरावर हालचाली सुरू झाल्याचे शासनाच्या निर्णयानुसार जिल्हानिहाय रिक्त जागांचा अहवाल तयार करण्यात येत आहे। म्हणजे कोणत्या जिल्ह्यात किती जागा रिक्त आहे हे पण आपल्याला आता लवकरच माहिती पडणार आहे। यानुसार पुढील भरती प्रक्रिया राबविल्या जाणार आहे। तर राज्य सरकारने मेगा भरतीची घोषणा केली होती, त्याचाच भाग म्हणून ही भरती राहणार असल्याची माहिती आहे। कुठल्याही शाखेतील पदवीधर यासाठी अर्ज करू शकणार आहे। तर भरती MPSC कडून होणार नसून पुन्हा एकदा खाजगी कंपन्यांकडून होण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी हे सर्वात महत्त्वाचं आहे, जे तुमची जी भरती आहे तलाठी हे MPSC कडून न होता खाजगी कंपन्यांकडून होण्याची शक्यता, फक्त त्या ठिकाणी शक्यता म्हटलेला होऊ शकते किंवा MPSC मार्फत पण होऊ शकते। आता ही वेळेवरच माहिती पडेल की भरती प्रक्रिया आता कोण राबवणार आहे। ही बातमी खूप महत्त्वाची आहे। जे विद्यार्थी तलाठी भरतीची वाट पाहत आहे त्यांच्यासाठी सर्वात मोठी बातमी आलेली आहे। तर मित्रांनो, आता लवकरच आता जिल्हानिहाय किती जागा रिक्त आहे याचा आराखडा जाहीर केला जाईल आणि त्यानंतर जाहिरात प्रसिद्ध केल्या जाईल। मित्रांनो, यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा की तुमची परीक्षा या ठिकाणी MPSC मार्फत न होता खाजगी कंपनी मार्फत होण्याची शक्यता आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। लक्षात ठेवायचं, या ठिकाणी शक्यता म्हटलेलं आहे। यामध्ये बदल पण होऊ शकतो। एकतर MPSC मार्फत पण तुमची परीक्षा होऊ शकते किंवा TCS IBS मार्फत पण तुमची परीक्षा होऊ शकते। तर आता ही वेळेवरच माहिती पडेल की तुमची एक्झाम या ठिकाणी कोण घेणार आहे। तर भरतीबाबतची आणखी काही अपडेट आले की त्या व्हिडिओवरून मी तुमच्यावर नक्की पोहोचेल। त्यासाठी चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा। तर व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।